एकदम मस्त दिसतंय लाइटिंग वगैरे बघा. आणि थंडी खूप आहे आता. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 20 तारीख आणि आज इलेक्शनचा दिवस आहे. तर सकाळीच 7 वाजता जाऊन वोटिंग करून आलोय आणि उद्या आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यामुळे चाललोय अलिबागला एका रिसॉर्टवर. आणि म्हणजे आपल्या मित्राचाच रिसॉर्ट आहे. तर माझ्या एका मित्राच्या पण लग्नाचा बर्थडे आहे, तो आज आहे आणि उद्या आमचा आहे. म्हणजे आज रात्री 12 वाजता चालू होईल. त्यासाठी चाललोय एन्जॉय करायला आणि त्याचा रिसॉर्ट पण आपण एक्सप्लोअर करणार आहे. आणि खूप मस्त रिसॉर्ट आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघूया काय काय मजा येते. चला सगळे जमा झाले एक एक करून. तर जस्ट भाऊच्या धक्क्यावर पोहोचलोय. इथून आम्ही जाणार आहे रेवसला. रेवसला जायची तिकीट आहे एका अडल्टची 100 रुपये. म्हणजे इथून आमचा 1 तास तरी प्रवास वाचेल. बाय रोड गेलो की आमचा म्हणजे कंटाळू आम्ही गाडी चालवून. त्यामुळे डायरेक्ट बोटने तिकडे जाऊन आणि तिथून 30 किलोमीटर त्या आपल्याला रेसॉर्टला जाण्यासाठी लागणार आहे. भाऊच्या धक्क्यावरून सकाळी 8 वाजता बोट असते, त्यानंतर 12, त्यानंतर 1 अशा 1-2 तासांनी बोट असतात. आणि इथे तुम्हाला गाड्या वगैरे आणताय. गाड्या इथे लावून तुम्हाला गाड्यांची डिटेल वगैरे तिथे फिल करायची आणि डॉक्युमेंट चेक करतात. पण आज चेक नाही करतात. फक्त होतं रे बोटीचा टाइम आहे सकाळी 6, 8, 10, 12 नंतर आहे 1, 2 बस. नंतर रात्री डायरेक्ट 6 वाजताची आहे. इकडे कामाला व्हायस की? कामाला नाहीये, मी काल आलेलो कारण परवा आलो नव्हतो. त्याची पंचायत होती. चला काही वेळात आपली बोट लागेल. 10 वाजताची बोट आहे, त्या हिशोबाने आम्ही निघालोय. चला बोटीचा टाइम झालाय आणि आता गाडी आतमध्ये भरायचा पण टाइम झालाय. बघा कसला रिस्की काम आहे एकदम. ही गाडी कशी भरायची माहित नाही, एवढी मोठी आहे. माझी गाडी गेली गेली. चला काही वेळात आता बोट सुटेल आपली. आणि बघा इकडे आता फोटो सेशन चालू आहे. रेवसला पोहोचलो. कमीत कमी 1.5 तास बोटीमध्ये होतो. तर जस्ट आपण रिसॉर्टच्या इथे पोहोचलोय आणि रिसॉर्टची डिटेल मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतोय. सी सन्स द रिसॉर्टचं नाव आहे. इथे ओनर राहतात आणि पुढे त्यांनी रिसॉर्ट केलेलं आहे त्या साईडला. टोटल 4 रूम आहेत. म्हणजे 4 कपल राहू शकतात आणि जर तुमचा ग्रुप असेल टोटल 16 लोक राहू शकतात ॲडजस्ट करून. म्हणजे बेडवरती 2 आणि खाली 2. आणि इथे स्विमिंग पूल आहे. इकडे किचन एरिया आहे आणि इकडे डायनिंग एरिया आहे. तर आमचं लंच वगैरे आता जस्ट झालं आणि आता चाललोय आम्ही नागाव बीचला. इथून नागाव बीच कमीत कमी 3 किलोमीटरवर आहे. तर आता पहिलं जाऊन तिकडे सनसेट एन्जॉय करायचं आहे. चला संध्याकाळी चहाचा टाइम झालाय आणि आम्ही कॉफी ऑर्डर केली. थँक्यू. आणि इकडे फोटो सेशन चाललंय. आज ज्यांच्या लग्नाचा बर्थडे आहे ते आज खास फोटो सेशन चालू आहे त्यांचा. नागाव बीचला पोहोचलो आणि सनसेट होऊन गेला. आम्हाला लेट झालं. हलतोय काय तोंड त्याचा? तो
तर मित्रांनो पुन्हा रिसॉर्टला आलोय आणि रिसॉर्टचा रात्रीचा व्ह्यू बघा. आता एकदम मस्त दिसतोय, लाइटिंग वगैरे बघा. आणि थंडी खूप आहे आता आणि स्विमिंग पूलमध्ये जाऊ की नको असं झालेलं आहे. जायचंय ना. थंडी एवढी वाजते. त्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आशिषनी 2 दिवसापूर्वी प्रोजेक्टर विकत घेतलाय. तर खास तो इकडे आम्हाला एंटरटेनमेंट साठी घेऊन आलाय आमच्या. म्हणजे सगळ्यांचा ते होणार ना ते. हॅपी अॅनिव्हर्सरी. एकामेकाला काय बोलायचं का तुम्हाला दोघांना? ते झालं एकामेकाला काय झालं नाही आता व्हिडिओ. अरे कधीतरी बोल. छान आहे. तुम्ही टाका त्यात काय टाकायचं. आईला गुड मॉर्निंग मित्रांनो. काल मस्त आमची पार्टी वगैरे झाली आणि आता नाश्ता करू, त्यानंतर जेवण आणि दुपारी इथून रेवसवरून 4 वाजताची लॉन्च आहे. 4-6 अशा 2-2 तासांनी असतात. तर आम्ही 4 किंवा 6 जायचा प्रयत्न करतोय. स्विमिंग पूलचं क्लिनिंगचं काम चालू आहे आणि आपली गँग इकडे वेट करते नाश्त्याची. हा चल. तर दुपारचं जेवण आलंय आणि प्रॉन्स बिर्याणी आम्ही सांगितलेली. खूप मस्त प्लेस आहे, नक्की एकदा व्हिजिट करा. आणि मी सौरभचा नंबर खाली मेन्शन करतोय. तुमची बर्थडे पार्टी असेल किंवा तुमचा असा स्पेशल काही दिवस असेल तर इकडे तुम्ही खूप एन्जॉय करू शकाल. आता पोहोचलोय आपण नागाव बीचला आणि एक दिवस अजून स्टे वाढवलाय. म्हणजे आज रात्री पण आम्ही थांबणार आहे. दुपारी आज जायचं होतं आम्हाला, एक दिवस अजून वाढवला आणि उद्या सकाळी निघतोय. आणि हा बीच बघा फुल शांत आहे आणि पब्लिक आहे तशी, पण बीच एकदम क्लीन आहे. आणि मला कापायला भेटत नाही. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे तिला घेतली काय. हॅपी तर आज पुन्हा निघालो मुंबईला जायला आणि आता सगळ्यांचा निरोप घेऊया. म्हणजे सुवंदन फक्त आता इथून वेगळा जाणार आहे, बाकी आम्ही एकत्र जाणार आहे. चल भेटूया परत नेक्स्ट वीक मध्ये. पुन्हा भेटूया आपण दापोलीच्या राईड साठी. चला चला बाय टाटा. बाय बाय.